त्यांचे म्हणजे जवळचे जे जे मला ओळखतात त्यांचे फोन आले. अरे वा म्हणे, हा तर म्हणे एकदम चमत्कारच झाला म्हणे, खरंच म्हणे तुमच्या चेहऱ्यात खूपच फरक पडला म्हणे. मी म्हटलं हो म्हटलं, मलाही खूप जाणवत आहे म्हटलं. आणि म्हटलं हा म्हटलं मला म्हटलं ज्या मॅडमनी म्हटलं सांगितलं म्हटलं की मॅडम तुम्ही एक दिवस क्लिअर होणार आहे, तो विश्वास म्हटलं माझ्या मनात एवढा ठाम झालेला आहे म्हटलं की मला म्हटलं त्याचा अमेझिंग रिझल्ट आलेला आहे म्हटलं. आणि पहा मॅडम, मी माझ्याकडे कॅनॉन वॉटर घेतलं होतं तेव्हा मी फक्त एक वेळा डेमो पाहिला. डेमो पाहून मी फक्त 5 मिनिटात निर्णय दिला मॅडम, फक्त 5 मिनिटात. आणि लोक 10 डेमो पाहतात तरी रिझल्ट देत नाही. म्हणजे आपली ही विचार करण्याची एक क्षमता असते, ती आपल्या फक्त आपला निर्णय हा आपल्या जवळ असतो मॅडम. दुसऱ्याच्या मॅडम पैशाची अरेंजमेंट कशी केली? लोकांना हे वाटेल का तुमच्याकडे पैसे होते. हा तर मॅडम माझ्याकडे पहा, तुम्ही आता सोलरचा विषय काढला. मी फक्त 8 दिवस झाले मॅडम सोलर बसवलं होतं. आणि जवळपास माझा तेव्हा मुलाचे पैसे भरले होते 1.5 लाख रुपये, सोलर बसवलं होतं. आणि छोट्या मुलाला 1.5 लाख रुपये लावले होते. आणि माझ्याजवळ काहीच पैसे उरले नव्हते मॅडम. म्हणजे आमच्याकडे असं म्हणजे खूपच आमची परिस्थिती डाऊन झाली होती. पण मी एकच म्हणजे आम्ही घरी आलो डेमो पाहून आणि सरांना तिथेच सांगितलं, दीपक दादाला आणि अमर सरांना मी तिथेच सांगितलं. मला मी माझ्या मिस्टरांचंही म्हणजे असं मी त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांनी माझ्याकडे पाहिलं. आम्हाला माहित होतं आमच्या जवळ पैसे नाही. आम्ही दोघांनी एकमेकाकडे पाहिलं आणि घरी आलो आणि मी म्हटलं का हो आता म्हणजे काय करायचं म्हटलं. तर म्हणे अरे म्हणे आपल्याजवळ, माझे मिस्टर म्हणत होते अरे आपल्याजवळ सोनं आहे म्हणे, तुला सांग सोनं मोडायचं आहे की काय करायचं आहे म्हणे, की ते सोनं तुझ्या जवळ ठेवायचं आहे म्हणे. जर म्हणे तू सोनं मोडलं तर तुला म्हणे याच्यापेक्षा दुपटीने सोनं मिळणार आहे म्हणे, हे तू लक्षात ठेव म्हणे. मी तेव्हाच निर्णय घेतला मॅडम, मी सोनं मोडलं आणि माझ्या भावानी मला, मग त्या सोन्यामध्ये मला पैसे कमी पडत होते, त्याच्यात माझ्या भावानी साथ दिली मॅडम मला. आणि माझा भाऊ काही सरकारी नोकरीवर नाहीये, तो प्रायव्हेट जॉब करतो मॅडम. त्यातही मला त्यांनी 50,000 रुपये दिले. आणि मी हे डिव्हाइस घेतलं मॅडम या कंडिशन मध्ये सोनं मोडून. म्हणजे मी म्हणजे माझ्याजवळ काही असे आयते पैसे नव्हते की आपण पैसे आणायचे बँकेतून काढून आणि घ्यायचं. पण आपल्याला जर डिव्हाइस घ्यायचंच असलं तर आपण कोणत्याही कंडिशन मध्ये डिव्हाइस घेऊ शकतो मॅडम, हे मला पूर्णपणे आज पटलेलं आहे. आणि त्यासाठी असं म्हणजे कोणते कारण देतात लोक, हे कारण त्यासाठी हे नाही आहे. हे डिव्हाइस आपल्याला घ्यायचं असलं तर आपण 5 मिनिटात मशीन ऑर्डर करू शकतो, म्हणजे बुक करू शकतो. आणि माझ्यावर जो मी तर माझ्यासाठी स्वतःसाठी माझा म्हणजे असा विचारही नव्हता की आपण स्वतःसाठी मशीन घेतली पाहिजे. कारण की मला आता तुम्ही सांगितलं की जे हे व्हाईट पॅचेस असतात यावर औषध आहे नाही, औषध किती काही घेतलं तरी आपल्याला हे औषध लागत नाही. आणि मी पण आता जे 8 दिवसाच्या आधी मॅडम मी लोकांपर्यंत पोहोचली आणि त्यांना सांगितलं की पहा मला पण असा असा रिझल्ट आलेला आहे, तुम्ही पण हे करा. आणि मला एका जणांनी असंही सांगितलं की म्हणे तुम्ही म्हणे मॅडम म्हणे खरंच म्हणे तुम्हाला रिझल्ट आला का म्हणे. मी म्हटलं हो म्हटलं. आणि म्हटलं तुम्ही म्हटलं माझे फोटो पाहू शकता. मी त्यांना फोटो दाखवले. तर हो म्हणे आम्ही तर म्हणे महिन्याचे 5-5 हजाराचे लाईव्ह घेतो म्हणे, तरी आम्हाला रिझल्ट नाही आलेला आहे. मी म्हटलं तुम्ही 5,000 महिन्याचे देता, मग वर्षाचे किती देता म्हटलं, वर्षाचे किती हजार, आणि याच्या आधी तुम्ही किती पैसे खर्च केले असेल म्हटलं. तेच जर डिव्हाइस तुमच्याकडे जर तुम्ही बसवलं म्हटलं, तुम्हाला एका पेशंटला नाही, तुम्हाला म्हटलं सगळ्या फॅमिलीला काहीतरी रिझल्ट येऊ शकते म्हटलं याचे म्हटलं. आणि तुम्ही जर हे पाणी पिल्या तर तुमची हेल्थी लाईफ पण बनू शकते म्हटलं, सगळ्यांना याचे रिझल्ट येणार आहे म्हटलं घरात म्हटलं. तर त्यांनी हो म्हटलं मॅडम, म्हणे हो म्हणे तुमचंही बरोबर आहे म्हणे. आणि मला असं वाटते जे माझे काल फोटो सगळ्यांनी शेअर केले, मला असं वाटते ते लोकांपर्यंत खूप पोहोचले पाहिजे मॅडम. आणि सगळ्यांना याची माहिती मिळाली पाहिजे की आपण हे असं जे डिव्हाइस आपण जो निर्णय लेट घेतो तो लेट न करता लवकर घेण्यात यावा आपल्याकडे. आणि आणखी एक असं म्हणजे मॅडम की मला असं वाटते की माझ्या जो बदल होत आहे तो जे हे पेशंट आहे समजा माझ्यासारखे, त्यांच्यापर्यंत खूप लवकर पोहोचला पाहिजे मॅडम. आणि सगळ्यांचं चांगलं हो हीच माझी इच्छा आहे मॅडम.
येस. तरी मी असं ऐकलं आहे की मॅडम फक्त म्हणजे मॅडमला म्हटलं तुम्ही जास्तीत जास्त स्प्रे करा 2.5 pH चा आणि इनटेक करा. मॅडम पाणी पितात, पण 2.5 pH मला सरांनी सांगितलं खूप स्प्रे कमी करतात.